पाहिजे तर नक्कीच छोटेपण खेळडी मध्ये दाखल होतोय त्याचं देखील मनापासून स्वागत आहे. ज्यांनी पहिल्या सामना देखील वजनी गट कबड्डी स्पर्धा आणि पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी स्वागत करतो. आयोजकांच्या माध्यमातून देखील स्वागत केलं जाईल. मोठी स्पर्धा आणि 10,000 व आकर्षक चषक असेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रमाणे रोख 7,000 व आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक व आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 3,000 व आकर्षक चषक असेल. त्या पद्धतीने वैयक्तिक पारितोषिक देखील दिले जातील. उत्कृष्ट चढाई असेल, उत्कृष्ट पकड असेल आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यांच्याकरता देखील आकर्षक चषक मैदानात ग्रँड फिनालच्या दिवशी कोणत्या संघातील खेळाडू आपलं नाव रोशन करणार आणि चषकावरती नाव करतील हे देखील पाहण्यासारखं असेल. तत्पूर्वी सध्या दिवसातील ज्याचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आदित्यच्या माध्यमातून देखील अप्रतिम कामगिरी केली होती. आदित्यचं नाव कबड्डीच्या पटकावरती का मोठ्या दर्जाने घेतलं जातं हे दाखवण्याचं काम आदित्य देखील पाहायला मिळतोय. करता दाखल आहे. करता दाखल आहे. बॅटॉप उपर पाहिलं तर भाकलीय कुंभारनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून देखील राहिले त्याची 6 कोणत्याही प्रकारचा धक्का घेता आपल्या संघाकडे परततोय. प्रत्युत्तर देण्याकरता आदित्य बॅटॉप केडी संघाच्या माध्यमातून पुढे दाखल आहे. पाहण्यासारखं तापवला जाईल त्यांना कोणत्या प्रकारचे गुण प्राप्त केले जाईल. पुन्हा एकदा प्रत्युत्तर देण्याकरता 6 नंबर जर्सी प्रदान केलेला कुंभारनी संघाच्या माध्यमातून खेळापट्टू मैदानासाठी दाखल होतोय. सार्थकला आपण पाहतोय. सार्थकला देखील आपण पाहतोय. सार्थकवरती मात्र आक्रमण केलं गेलं, पकड केली गेली आणि अप्रतिम कामगिरी या ठिकाणी पत्र केली गेली आहे. एका गुणाची कमाई पत्र केली स्वतःच्या खात्यामध्ये जर विकली जाते. केडी संघ देखील एक मोठा संघ आहे आणि चिपळूण तालुक्यामध्ये देखील केडी संघाचं देखील मोठं नाव आहे. जयरुमान केडी संघ देखील अप्रतिम खेळ करताना पाहायला मिळतो. आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर नक्कीच आई महाकाली कुंभारनी संघ देखील युवा टॅलेंटचा संघ आहे. युवा टॅलेंटचा बंडासरा संघ आहे आणि अप्रतिम बागड देखील आहे. कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. अनुभव त्यांच्या माध्यमातून देखील घेतला जाईल. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला अनुभव घेणं आणि घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक पटलावरती तुम्हाला विविध पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने शिकावी लागते आणि या शिकल्यानंतर त्या अनुभवाचा आपल्याला देखील प्राप्त होतो. कौतुक करावं लागेल. इथे पत्र पाहिजे तर धोका होता परंतु अप्रतिम कामगिरी माध्यमातून दाखल होतोय. करता त्याच्या पद्धतीने स्पेशलिस्ट त्याला बसलं जातं आणि कामगिरीच्या माध्यमातून सोबतच्या माध्यमातून आपण पाहायला मिळते. इथे देखील प्रयत्न आहे बरोबर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. इथे पात्र पकडलं, इथे मात्र प्लॅन केला आणि प्लॅनच्या दिशेने गेलं तर तुम्हाला तुमच्या नशिबावरती घ्यायचं. स्वतःवर आत्मविश्वास महत्वाचा आहे. आता सक्सेसफुल व्हायचं असेल तर नशिबावरती जितकी किंमत आपण लावणार नाही तितकीच आत्मविश्वास लावली आणि स्वतः संघर्ष केला ना त्या संघर्षातून नक्कीच विजय देखील संपादन होतो. इथे मात्र एक गुणाची कमाई केली जाते. अप्रतिम कामगिरी पुण्याच्या परिसरातली धरतीदार कुंभारनी संघ देखील सुरेख खेळ या कबड्डीच्या पट्ट्यावरती दाखवताना पाहायला मिळतोय. आदित्यला आपण पाहतोय. आदित्यकडे करता दाखल झाली मागील थोड्यामध्ये देखील बरोबर चढाई केली होती. इथे देखील पाहिजे तर कुठेतरी एक गुणाची कमाई आदित्यच्या माध्यमातून सामनापत्र समांतर आहे. आता दोन्ही संघ देखील अप्रतिम खेळ करतात. दोन्ही संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू गुणाची कमाई करतात. पकड देखील केली जाते आणि त्याच्याच अनुषंगाने पाहिलं तर आत्तापत्र पाहिजे तर आत्तापत्र गोल करत म्हणजे पुन्हा एकदा आकार दिला जातोय आणि
एक गुणाची कपाई या ठिकाणी संघाच्या 5 ऑन पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चढाई करता ज्याने कोलवर चढाई या सामन्याच्या दरम्यान केली आहे तसंच आदित्य बारप्रॉप केळी संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरुवात त्यांना 5 सुरुवात प्रत्येक पाहायला देखील मिळतोय ज्यापुढील होणारा सामना असेल दुसरा सामना देखील दुसऱ्या सत्रातील पाहतोय जयनमान पिंपरी गुरववाडी विरुद्ध सह्याद्री नांदिवसे जयनमान पिंपरी गुरववाडी विरुद्ध सह्याद्री नांदिवसे आपल्याला पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय सह्याद्री नांदिवसे जयनमान पिंपरी गुरववाडी आपल्याला पहिला पुकार या ठिकाणी मात्र दिला जातोय सौरभच्या माध्यमातून अप्रतिम चढाई केली जाते या ठिकाणी पत्र कामगिरी संतोषच्या माध्यमातून पाहायला जाते आणि या ठिकाणी मात्र पाहावं लागेल क्रमांक 12 प्रत्युत्तर देण्याकरता आपल्या संघाकरता आणि आपल्या गावाकरता पुन्हा एकदा दाखल आहे पहिले तर खेळी संघाच्या माध्यमातून देखील पहिलं तर अप्रतिम अद्यापर्यंत पाहतोय प्रत्युत्तर देण्याकरता आदित्य यावेळी मात्र जिजांच्या स्वीकारली यांची आपण आपल्या त्या ठिकाणी आपल्या संघ जात असेल तर ब्रेक आहे शक्य परिस्थिती केली जाते आणि हे मात्र पाहिजे विचार विनिमय करून या ठिकाणी चढाई करता गेलाय मार्गदर्शन केलं गेलंय परंतु ह्यावेळी अप्रतिम कामगिरी केली जाते खेळी संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा खेळी संघाने या संघाच्या दरम्यान पुन्हा एकदा पकड करण्याकरता सुरुवात केली आहे आदित्यला देखील आपण पाहतोय आणि या ठिकाणी या सुपर टॅकल केली जाईल काय देखील पाहण्यासारखं असेल इथे पत्र प्रयत्न असेल आदित्य देखील हो इथे पत्र चंद्र आहे प्रयत्न थांबून राहिलेला होता सामना साधतोय आणि पुढच्या सामन्याला सुरुवात केली जाते मॅच ऑन केली जाते पुढच्या एक चौका पलीकडे दाखल इथे पत्र सुरेख पकड केली गेली अप्रतिम कामगिरी पंचायतमध्ये इतकं गुणाची कपाई या ठिकाणी पत्र केली जाते या गुणाची कपाई ऑल आउटच्या स्वरूपात सुद्धा या ठिकाणी पाहता कुठेतरी पार्ट पत्र खेळी संघाच्या माध्यमातून उंचावलेलं पाहायला पाहिजे या ठिकाणी पुस्तकाचे उपयोग केले गेले जसं देखील पाहिजे तर 8 तोफांची आघाडी केली जसं क्रमांक 6 पर्यंत आहे पत्र पकड ते पत्र सुरक्षा केली जाते संघाच्या गुणफलकामध्ये पत्र गुणाची कपाई वारंवार केली जाते पाऊस पाडला जातोय गुणांचा आणि या गुणफलक बदलताना पाहायला मिळते 4था गुण खेळी संघाच्या माध्यमातून पाहतोय प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून फक्त 5 गुण करावी लागणार आहे जसे क्रमांक 10 बरप्रॉप संघाच्या माध्यमातून दाखल होतोय इथे पत्र गुणवत्ता करायचा दर्शवला होता कुठेतरी पहिल्यांदा प्रतिस्पर्धी संघाच्या गुणफलक या ठिकाणी पत्र स्थिर आहे फक्त 5 गुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात महकाली सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असतात सामना संपण्याकरता शेवटची 5 मिनिटं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते या 5 मिनिटांमध्ये 10 गुणांची आघाडी खेळी संघाकडे कुठेतरी सामन्यामध्ये पलटवार केला जाईल का स्वतःला सिद्ध केलं जाईल का कुप्पानी संघाच्या पात्रामध्ये देखील पाहण्यासारखा जशी क्रमांक 12 या ठिकाणी जबाबदारी घेऊन आला होता कोणत्या संघाचा धोका पत्करला जात नाही प्रत्येकचा आपल्या संघाकडे टाकला थर्ड रेड आहे 2 आयट रेड आपल्याला पाहायला मिळते आणि करूया परिस्थितीमध्ये नक्कीच सौरभला आपण पाहतो आणि
डायरेक्ट स्पेशलिस्ट तोच सौरभ यावेळी मात्र चतुराई दाखवली जसे क्रमांक 5 ने देखील अप्रतिम जबरदस्त आणि अडकून ठेवण्याचं काम केलं अप्रतिम पकड केली आहे सौरभला मात्र बाद केलं जात आहे इथे पत्र कुठेतरी चकपक केला जाईल का इथे मात्र गती परिवर्तन केलं जाईल का इथे पत्र सुपरची 4 मिनिट असतात या ठिकाणी मात्र 2 खेळी संघाच्या माध्यमातून वेळ व धोरण मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र हाताळलं जाईल वेळ धोरण या ठिकाणी मात्र जरूर हाताळलं जाईल कारण अजून देखील पाहिजे तर 8 गुणांची आघाडी या ठिकाणी मात्र असणार आहे 8 गुणांची आघाडी तर पाहतोय काही पत्र सगळे पाटील सगळेमध्ये सुरेख कामगिरी केली होती जसे क्रमांक 6 पुन्हा एकदा सगळ्यांना आक्रमण करता पुन्हा टाकल्या पलटवार केला जाईल आपल्या सत्ता करता गुणांची कमाई या ठिकाणी केली पुन्हा एकदा एक गुणाची कमाई केली जाते गुणांवरती 8 गुण या ठिकाणी बहाली उपाधी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात सामना अजून देखील रंगतदार पहारदार केला जाईल का कमबॅक केला जाईल का पलटवार दिला जाईल का प्रतिस्पर्धी संघाला हे देखील काळ आणि वेळ तुमच्या आमच्या समोर असतात सामना संपायला शेवटचे 3 मिनिटं असतात सामना संपण्याकरता शेवटचे 3 मिनिटं पाहिजे अशा पाहायला मिळतात पुन्हा प्रकारांतर इथे पाहायला मिळतोय आणि या सगळ्यापैकीच जसे क्रमांक 6 सुरेख कामगिरी केली जाते प्रतिभा सुरेख करण्याकरता त्यांच्या पुन्हा आहे आणि या परिस्थिती जसे क्रमांक 11 या ठिकाणी दाखल आहे खेळी संघाच्या माध्यमातून कमाई केली जाते आणि सामना संपण्याकरता शेवटचे 2 मिनिटं असतात सामना संपण्याकरता शेवटचे 2 मिनिटं आतमध्ये पाहतोय जसे क्रमांक 6 प्रयत्न पराकाष्ठा केली जाते कष्ट केली जाते झुंज दिली जाते जिद्द दाखवली जाते चिकाटी मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते इथे पाहिजे तर गोष्टी पकडचे दत्कार असेल अजून देखील आपण पाहिजे तर 7 गुणांची जर्सीला बाद केली जाईल कामगिरी केली जाते आणि 8 गुणांची आघाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते पहाकाली कुपरली या संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी पिकाच्या आतमध्ये दाखवला त्याच्या माध्यमातून वारंवार केला जातोय या कुठल्या बटबट आर्मी खेळ करण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 6 करतोय लेग केला जातो इथे मात्र पकड केली जाईल यापुढे होणारा सामना करता शेवटचा एक खेळ असणार आहे यापुढे होणारा सामना जयगुमान पिंपी गुरववाडी विरुद्ध संजय नागेसे तर आपल्याला शेवटचा पुकारा अंतिम पुकारा आपण देखील मैदानाच्या दिशेने देतोय आणि खेळी संघ या ठिकाणी विजय